तर राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी संप मागे घेतलाय। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीनंतर संप मागे घेण्यात आलेला आहे। राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे, तर यूपीएस राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित निवृत्ती योजनेपैकी एक पर्याय निवडता येणार आहे। म्हणजे जुनीची नॅशनल पेन्शन योजना जी आहे, एनपीएस नंतर सुधारित पेन्शन योजना आणि सेंट्रलची एक पेन्शन योजना, या तिन्ही पेन्शन योजना 1/9/2024च्या म्हणजे अंमलबजावणीने त्या ठिकाणी यापैकी कर्मचाऱ्याला योग्य वाटेल ती पेन्शन योजना त्याने स्वीकारावी अशा प्रकारचा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने तो प्रश्न त्या ठिकाणी निकालात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। सरकारने यूपीएस पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांना 3 पेन्शन योजनांपैकी कोणताही एक पर्याय निवडता येणार असा सरकारने निर्णय घेतलाय। यूपीएस, एनपीएस आणि सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करता येणार आहे। तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युइटी देखील मिळणार आहे।